ठीक आहे, तर आपण काय केलंय, होस्टेड झोन क्रिएट केलाय कुठे, AWS मध्ये. कळलं? आता हा होस्टेड झोन का बरं क्रिएट करायची गरज पडते समजलं? ठीक आहे, ऍप्लिकेशन पर्यंत जायचंय आणि हे नेम सर्व्हर्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत आणि हे नेम सर्व्हर्स आपल्या ऍप्लिकेशन पर्यंत जाण्याचे राउट्स आहेत असं कन्सिडर करा. नाही, काय करायचं असतं ते मी सांगतो. प्रत्येक पर्सनला घ्यायचंच आहे असं काही नाहीये. तुम्ही एकच डोमेन 4-5 जण बसून प्रॅक्टिस करू शकता. काही असं हो नाही, मल्टिपल अकाउंटची काही गरज नाहीये. एकाच डोमेनवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण काय करायचंय ते आधी समजून तर घ्या. ठीक आहे, करायचं काय ते आधी समजून घ्या. समोरचा आपण बघतोय, सी समोर जायचं बघा. तर होस्टेड झोन क्रिएट करायचा कन्सेप्ट समजला? बोलू मी समोर? होस्टेड झोन करायचा कन्सेप्ट समजला? ठीक आहे, तर आता बघा आपला जो डोमेन आहे तो कुठे आहे, होस्टिंगर कडे. आणि होस्टेड झोन कुठे क्रिएट केलाय आपण, AWS कडे. तर डोमेन मध्ये आपल्या होस्टिंगरला इन्फॉर्मेशन आहे का त्याची? नाहीये. तर इथे जेव्हा आपण डोमेन क्रिएट करतो तर इथे दिलेलं आहे DNS आणि नेम सर्व्हर्स. तर यामध्ये बाय डिफॉल्ट जे नेम सर्व्हर क्रिएट होतात ते आपण थोडे चेंज करू. कळलं? याला काय बोलणार होस्टिंगरला की कुठे जायचंय आपल्याला, AWS कडे जायचंय. AWS च्या राउट 53 मध्ये जायचंय. तिथे नेम सर्व्हर तुम्हाला मिळेल आणि तिथून मग ऍप्लिकेशन कडे पाठवा. कळलं? तर होस्टिंगरला अजून काही माहिती नाहीये. तर आपण काय करणार, हे इथे जे 4 नेम सर्व्हर्स आहेत यांच्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशन कडे जाण्याची इन्फॉर्मेशन असणार. तर हे आपण आता देऊ कुणाला, होस्टिंगरकडे. कळलं? तर इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट 2 नेम सर्व्हर दिसतात. यांच्याकडे आपल्या ऍप्लिकेशनची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. बट हे व्हॅलिड आहेत का? नाही. सो चेंज नेम सर्व्हर्स काय देणार आपण, हे 4ही नेम सर्व्हर्स इथे आपल्याला द्यायचे. तर इथे कॉपी करू आपण एक एक. इन्फॉर्मेशन यांच्याकडे आहे ना ऍप्लिकेशन कडे जाण्याची. आणि हे कुठे आहेत हे सांगायसाठी होस्टिंगर कडे सांगावं लागेल की होस्टिंगर बाबा तू हे नेम सर्व्हर सर्च कर, चेक कर. आणि ह्या नेम सर्व्हर्स कडून तू कुणाकडे येणार, राउट 53. त्याला समजणार की बाबा हे तर राउट 53 चे आहे. समजलं? बघा इथे काय दिलेलं आहे, AWS DNS दिलेलं आहे. तर होस्टिंगरला माहित पडेल आपल्याला कुठे जायचं आहे, AWS कडे जायचं आहे. कळलं? गुड. सो अपडेट करू आपण. आणि इथे तुम्हाला दिसत असेल लास्ट मध्ये डॉट आहे. बट मी इकडे कॉपी करताना डॉट लिहत नाहीये लास्ट मधला. तर तेवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर? सेव्ह करून टाकू आपण याला. क्लोज. ठीक आहे. युअर डोमेन्स DNS रेकॉर्ड आर करंटली मॅनेज एल्सवेअर. आता इन्फॉर्मेशन आली याच्याकडे बघा. ठीक आहे. टू एडिट DNS records in होस्टिंगर प्लीज स्विच टू युअर नेमस्पेस नेम सर्व्हर्स. क्लिअर झालं आता हे? ओके. तर याला इन्फॉर्मेशन मिळाली की आपल्याला जायचं कुठे, AWS कडे. आणि तो आता इकडे येणार आणि इथून आपल्या ऍप्लिकेशन कडे तो जाणार. ऍप्लिकेशन होस्टेड आहे का आपली? नाही आहे. तर ऍप्लिकेशन होस्ट करून टाकू आपण EC2 इन्स्टन्स वर. लवकर पटकन आपल्या EC2 मध्ये एक Nginx रनिंग करून टाकू. ठीक आहे. सो ही प्रोसेस मी जरा फास्ट करेल, बघू फास्ट होते का. कोणत्या रिजन मध्ये आपण, अच्छा OEO मध्ये आहोत. होस्ट बट राउट 53 तुम्हाला कुठे दिसतीये, ग्लोबल लेवलवर दिसतीये, कुठल्या रिजन मध्ये नाहीये. सो कुठेही एक इन्स्टन्स क्रिएट करा. मी मुंबईमध्ये ट्राय करतोय.
ओके, सो वेब सर्व्हर राईट. और अप्लिकेशन असं लिहिलं तरी तुम्हाला चालेल. ठीक आहे. देन त्यानंतर एक उबंतू सर्व्हर कॅप्चर करू आपण इथे. ओके, आता हे का बरं केलं इकडे मुंबईला, कारण माझी की इथे मुंबईमध्ये अवेलेबल आहे म्हणून मी मुंबईमध्ये क्रिएट करतोय. तुमची की जिथे अवेलेबल असेल तुम्ही तिकडे क्रिएट करा, काय प्रॉब्लेम होणार नाही. MySG डिफॉल्ट क्रिएट, मी असंच रॅन्डम नाव देतो म्हणून तुम्ही पण द्यायचं असं काही नाहीये. तुम्ही तुमचं स्पेसिफिक नाव देऊ शकता, काय प्रॉब्लेम होणार नाही. सो आपल्याला काय पाहिजे, ऍड सिक्युरिटी ग्रुप HTTP पाहिजे. एनिवेअर ऍडिशनल मध्ये आपण फक्त Nginx इन्स्टॉल करून होतो की नाही तेवढं चेक करू. ठीक आहे. काय करावं लागतं आपल्याला इथे शबान लँग्वेज मध्ये bin bash लिहितो. देन त्यानंतर sudo apt-get अपडेट लिहितो आणि देन त्यानंतर sudo apt-get नाही लिहिलं तरी चालतं पण ठीक आहे. apt install nginx-y बस एवढंच करायचं आहे, एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. लॉन्च. ठीक आहे. सो लॉन्च केलंय आपण, ऍप्लिकेशन कडे जाणार. याचा IP ऍड्रेस हिट करायचा आणि आपली ऍप्लिकेशन हिट होणार. आयडिया आहे एवढी आपल्याला. ओके, काय पाहिजे, 80 पोर्ट नंबर हिट करणार आणि आपली ऍप्लिकेशन हिट होणार. तर थोडंसं पेशंट ठेवायचं कारण इन्स्टन्स आत्ताच लॉन्च केलाय, तो काही सेकंड्स घेईल आपल्या ऍप्लिकेशनला हिट करण्यासाठी. Okay, so now we have our Nginx application hosted, but कोणत्या IP ऍड्रेस वर आहे दिस. आता आपण काय बोललोय की आपल्या होस्टेड झोन मध्ये काय असते, ऍप्लिकेशन कडे जाण्याचे राउट्स असतात, करेक्ट. ठीक आहे. सो राउट 53 मध्ये आलोय आपण. हे नेम सर्व्हर्स काय करणार, आपले ऍप्लिकेशन चेक करणार की कुठे आहे, इन्स्टन्स वर आहे. कसं चेक करणार, तर इथेच रेकॉर्ड्स चेक करणार. तो आलं लक्षात. तर इथे आता आपल्याला याला सांगायचं आहे की क्रिएट न्यू रेकॉर्ड. काय करणार आपण, क्रिएट न्यू रेकॉर्ड आणि इथे सांगावं लागेल की ऍप्लिकेशन कुठे होस्टेड आहे. कळलं. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय सबडोमेन. आता हे कसं यूज करतात ते नंतर न बघू, बट सध्या आपल्याला काय करायचं आहे, learnwithsuraj.com वर सर्च करायचं आहे. काय सर्च करायचं आहे, तर इथे तुम्हाला दिसेल ऍप्लिकेशन साठी व्हॅल्यू देतोय आपण आपला पब्लिक IP. बट काय क्रिएट करतोय आपण, तर इथे रेकॉर्ड क्रिएट करतोय. काय क्रिएट करतोय, रेकॉर्ड क्रिएट करतोय. बट कोणता रेकॉर्ड, IPv4 साठी IP ऍड्रेस देण्यासाठी आपण काय केलंय, A रेकॉर्डला सिलेक्ट केलाय. इथे भरपूर सारे रेकॉर्ड्स आहेत. प्रत्येक रेकॉर्ड आपण चेक करणार नाही, काही इम्पॉर्टन्स रेकॉर्ड जे यूज होतात मार्केटमध्ये ते यूज करू. ठीक आहे. प्रिया अशा बरं तुम्ही इकडे सरका आणि समोर बघायचं. ठीक आहे. राउट 53 मध्ये आपण एक रेकॉर्ड क्रिएट करतोय, A रेकॉर्ड, आणि हा A रेकॉर्ड कुठे फॉरवर्ड करणार आपल्याला, IP ऍड्रेस वर. आता इथे बघा, हा डोमेन जेव्हा आपण हिट करणार तर रेकॉर्ड
हा ए रेकॉर्ड आयपी ऍड्रेसला चेक करणार, आयपी ऍड्रेस आपल्याला ही मिळेल आणि या आयपी ऍड्रेसवर काय आहे, एक EC2 इन्स्टन्स आहे जिथे अप्लिकेशन होस्टेड आहे. क्लिअर? ओके. आणि हा काय आहे, टाइम टू लिव्ह 300 सेकंड मीन्स 5 मिनिटं. बट 5 मिनिटं खूप जास्त होतात आपल्यासाठी. 60 सेकंड आपण करून बघू. 60 सेकंड मध्ये तो काय करेल, चेक करणार की आहे की नाही अवेलेबल. ठीक आहे. आणि राउटिंग पॉलिसी मध्ये पण मल्टिपल पॉलिसीज अवेलेबल आहेत, पण आपण सध्या कुठे जाऊ, सिंपल राउटेड मध्ये. क्रिएट रेकॉर्ड झाले. क्रिएट रेकॉर्ड कोणत्या टाईपचा रेकॉर्ड आहे, ए टाईपचा रेकॉर्ड आहे, कारण IPv4 आपण यूज करतोय आणि ते फॉरवर्ड होऊन कुठे फॉरवर्ड होणार, पब्लिक IP आपला. सो सिंपल, जेव्हा तुम्ही याला ऍक्सेस करणार तर हे सगळं अपडेट व्हायला थोडासा टाइम घेऊ शकतो तो, तर पेशन्स ठेवू आपण. आता हा पेज कोणता येतोय, होस्टिंगर वाला पेज होते, कारण होस्टिंगरने मला एक डोमेन पेज दिलेला आहे नॉर्मलचा. तो काय कर म्हणतोय की बाबा मला तुम्हाला ऍप्लिकेशन होस्ट करायची आहे का, तर होस्ट करण्यासाठी तुम्ही इथून काहीतरी सिलेक्ट करू शकता. तर हा पेज आहे कुणाचा, होस्टिंगरचा. बट आपली ऍप्लिकेशन आता होस्ट व्हायला थोडासा टाइम लागेल, पूर्ण इन्फॉर्मेशन कॅप्चर करायला त्याला टाइम द्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे. सो कपल ऑफ मिनिटचा वेट करू आणि त्यानंतर आपण चेक करू की आपली ऍप्लिकेशन इथे ऍक्सेस होईल. ठीक आहे. तर फ्लो समजला. काय करावं लागतं, होस्टिंगर मध्ये आपण नेम सर्व्हर एडिट करणार. हे नेम सर्व्हर कुठले असणार, तर आपल्या AWS मध्ये राऊट 53 मध्ये जे नेम सर्व्हर्स आपल्याला मिळाले आहेत, हे नेम सर्व्हर्स आपण कॉपी करून कुठे टाकणार, होस्टिंगर मध्ये. आणि होस्टिंगरला माहिती होईल की आपल्याला जायचं कुठे आहे, AWS मध्ये राऊट 53 मध्ये या नेम सर्व्हर्स कडे. ओके. आणि हे नेम सर्व्हर्स कॉन्फिगरेशनची चेकिंग करतात. यामध्ये आपण ए रेकॉर्ड, तर नेम सर्व्हरला माहिती आहे की ए रेकॉर्ड वर कोणता IP ऍड्रेस आहे आणि या IP ऍड्रेसवर तो आपल्या ऍप्लिकेशनला ऍक्सेस करून देणार. म्हणजेच आता आपण आपल्या डोमेनला हिट करणार. ठीक आहे. आपण आपल्या डोमेनला हिट करणार. होस्टेड झोन पण सेम नावाने असलं पाहिजे. तर आपण आपल्या डोमेनला हिट करणार आणि आपली रिक्वेस्ट कुठे रिझॉल्व्ह होणार, या IP ऍड्रेसवर. क्लिअर झालं. ओके. सो यासाठी लागू शकतो थोडासा टाइम. वन मोर थिंग, आता एक आणखी आहे की राऊट 53 चा पोर्ट नंबर काय असतो, राऊट 53 DNS चा पोर्ट नंबर 53. आणि हे राऊट 53 नाव कशामुळे आलं इथे, राऊट 53 चा पोर्ट नंबर 53. बट हे जे नाव आलं आहे, हे नाव कसं आलं, तर यामागे थोडासा हिस्ट्री आहे. तर काय म्हटलं जाते, राऊट 53 म्हणून एक खूप लांब असा रूट आहे. NH53 नाही, हे नाही, राऊट 53 रोड इन US. हा, तर तिथे काय आहे, US 53 और राऊट 53 म्हणून एक खूप लांब असा रोड आहे. त्यावरून त्यांनी काय केलंय की राऊट 53 म्हणजे रस्ता दाखवणार आहे, त्यामुळे त्यांनी राऊट 53 असं नाव ठेवलेलं आहे. नाही तर ते DNS रिझॉल्व्हर किंवा DNS सर्व्हिस असं पण नाव ठेवू शकत होते. राऊट 53 का ठेवलं आहे ना. हा, तर त्यामागे ते थोडंसं काही आहे. आता किती तथ्य आहे तेवढं आपल्याला आयडिया नाहीये, बट त्यामागे थोडी जी मला इन्फॉर्मेशन भेटली ते मी तुमच्यासोबत शेअर केली की खूप मोठा एक रूट आहे US मध्ये राऊट 53 नावाने, त्यावरून ते घेऊन आले. अंडरस्टूड. सो आता इन्फॉर्मेशन कुठे जाते आपल्या IP ऍड्रेस कडे. बट आपण हिट करू शकतोय का,
होत आहे का? अजून तरी नाही होते आहे, तर वेट करू आपण. हा, पूर्ण रेकॉर्ड्स अपडेट व्हायला टाइम घेतो. तर फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्हाला टाइम लागू शकतो, नंतर नाही लागणार. तो बॅकएंड मध्ये त्याचे रेकॉर्ड्स वगैरे अपडेट करतोय ना, त्यामुळे थोडा टाइम घेईल. एवढं आलं लक्षात? ठीक आहे. सो वेट करू थोडा. तर तोपर्यंत मी स्टॉप करतोय.